नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आणि आज खूप एक्सायटेड आहे. आज आम्ही चाललो फिरायला. त्यामुळे आपलं बाहेर जायचं म्हणलं की खूप भारी वाटतं. तर बॅग घेऊन तयारच होते ती. तर भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, अनयाला ना असंच बसायला जास्त आवडतं. फ्रॉक वगैरे घातला ना, तर मेजॉरिटी ही अशीच बसते. आता आम्ही निघालो. तर सगळ्यात आधी आम्ही डीमार्टला जाणार होतो. आम्हाला आणायसाठी कपडे घ्यायचे होते. कारण तिथले म्हणजे आम्ही जे कपडे घेतो आणायसाठी ते बऱ्यापैकी म्हणजे जास्त वेळ टिकतात. त्यामुळे आम्ही तिथूनच तिच्यासाठी डेली रुटीनचे कपडे घेतो. तर त्यासाठी आम्ही यावेळी फर्स्ट टाईमच आम्ही इथे रंकाळ्यासमोरच्या डीमार्टला आलेलो. तर आम्ही खरेदी केली. आणायचे कपडे सोडून आम्ही बाकी सगळं घेतलं. असंच होतं, जे घ्यायला जातं ते सोडून बाकी सगळं आपण घेऊन येतो, असंच आमच्यासोबत झालं. तर म्हणजे थोडंफार घरचं सामान घेतलं. आणायचे कपडे काय भेटले नाहीत, म्हणजे मला ते काय आवडले नाहीत तिथले, त्यामुळे आम्ही तिथून घेतले नाहीत. मग जस्ट समोरच रंकाळा आहे. रंकाळ्याकडे मग आम्ही म्हटलं थोडं फिरून जायचं. तर सगळ्यात आधी भेळ खाल्ली आम्ही. खूप मस्त होते भेळ. त्यानंतर दहीपुरी घेतली, पण थोडी पण टेस्ट नव्हती त्याला, फक्त भेळच चांगली होती. मग आम्ही थोडं खायला खाल्लं आणि मग आण्याचं गाडीत बसायचं हट्ट चालू झाला. मग तिला गाडीत थोडं बसवलं आणि नेमकं आज लाईटच गेली होती रंकाळ्यावर पण. खूप छान वाटत होतं. थोडा वेळ आम्ही तिथेच बसून आईस्क्रीम वगैरे खाल्लं. थोडा वेळ बसून झाला, आता आम्ही घरी चाललो. तर गाड्या आम्ही डीमार्ट जवळच लावल्या होत्या. रोड क्रॉस करून इकडे आलो होतो. तर आम्ही रोड क्रॉस करून गाड्या घेऊन मग आता घरी जायचं. तर आता आलो आम्ही घरी. खूप लेट झाला होता, जेवण पण करायचं होतं, त्यामुळे गडबडीत झालं. आणायला तेवढंच बरं वाटलं. घरी आलो तर आनयाने लगेच सामान सगळं काढून काकांना दाखवलं की काय काय घेऊन आलो ते. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस गेला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.